तर साताऱ्याच्या शिवथरमधील निकाल हाती येत आहे। शुभांगी जाधव आणि राजेश पवार यांचा दणदणीत विजय झालेला आहे। ही अपडेट आपण पाहतोय। अजितदादांना हा विजय समर्पित असल्याची भावना विजयानंतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर साताऱ्याच्या शिवथर गटामध्ये राष्ट्रवादीचा विजय झाला, त्यानंतर हा विजय अजितदादांना समर्पित असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। शुभांगी जाधव आणि राजेश पवार यांचा दणदणीत विजय झालेला आहे। अजितदादांना हा विजय समर्पित असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। खासदार नितीन काका पाटलांचा, जननायक आमदार नक्कल पाटलांचा, पाटकर जिल्हा परिषदांचा। तर कळंबमधून एक महत्त्वाची बातमी। कळंब तालुक्यातील खामसवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भाजपचे विश्वास कोकणे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। ठाकरे सेनेच्या उमेदवार मनीषा वाघमारे यांचा येथे पराभव झालेला आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पराभवाचा सामना येथे करावा लागतोय। कळंब तालुक्यातील खामसवाडीत भारतीय जनता पक्षानं विजय मिळवलेला आहे। भाजपचे विश्वास कोकणे येथे विजय झालेले आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार मनीषा वाघमारे यांचा येथे पराभव झालेला आहे। महत्त्वाची बातमी कळंबमधील आपण पाहतोय। कळंब तालुक्यातील खामसवाडीमध्ये भाजपचा विजय झालेला आहे। काही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय, कशा पद्धतीने हा जल्लोष केला जातोय। गुलालाची उधळण सुद्धा केली जाते। विजयानंतरचा हा संपूर्ण जल्लोष, कार्यकर्ते गुलालामध्ये न्हाऊन निघालेले आहेत आणि विजयाचा हा जल्लोष केला जातोय। भाजपचा येथे विजय झालेला आहे। कळंब तालुक्यातील खामसवाडीमध्ये भाजपच्या विजयानंतर जल्लोष। तर रायगडमधील ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। रायगडमध्ये सुद्धा आता विजयी उमेदवारांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। उमेदवार आणि कार्यकर्ते जल्लोष करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।